नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. लाज वाटते आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची. मला तर आधीपासूनच वाटायची शरद पवारांबाबत तुम्ही नेहमी काहीतरी मुद्दा काढून त्यांच्या उंचीची हवा काढून टाकायचे. ह्या सुमारे अजित पवार तुम्ही खूप वेळा वाजवले आहेत असे वक्तव्य करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर शरद पवार हे बारामतीपुरते मर्यादित नाही तर देशातील मोठे नेते आहेत. तुम्हाला महाराष्ट्र बाहेरही कोणी ओळखत नाही असा खोचक टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला. तर शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते. तुम्ही त्यांचं किती द्वेष करता हे मी फार पूर्वीपासून बघितलंय. कोणत्याच मीटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हतात. जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे तेव्हा तुम्ही बरं बरं असंच झालं पाहिजे म्हणायचे आणि तुमची नजर असायची भलतीकडे अशी टीका देखील आव्हाडांनी केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी भारतरत्न हा सन्मान जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. अडवाणी यांचा सन्मान हा भावनिक क्षण असल्याचं म्हणत मोदींनी त्यांचं कौतुक केलं. दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. आपल्यातील अनेक लोक आहेत जे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कशाला पुरस्कार द्यायचा असं सवाल करत छगन भुजबळ म्हणाले, महात्मा असलेले फक्त 2 ते 3च लोक आहेत, मात्र भारतरत्न किती लोक आहेत. महात्मा असलेल्या व्यक्तींना कशाला खाली आणायचं. आपण कितीतरी लोकांना आपण भारतरत्न पुरस्कार देत आहोत, पण ज्यांना नाव पण माहीत नाही अशा नाव माहीत नसलेल्या भारतरत्न लोकांसोबत फुलेंना का बसवायचं असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास केला गेला. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केली. या प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. या प्रकरणात ललित कला अकादमी उच्च न्यायालयात जाणार आहे. ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.